संभाजीनगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी गटात चुरशीच्या लढतीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांनी अवघ्या 1 मताने विजय मिळवलेला आहे। त्यांनी शिवसेनेचे उमेदवार हनुमंत भोंडवे यांचा पराभव केला। 1 मताने निवडून आल्यानंतर गरड यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। पण आपण वाळू माफिया आणि ताकदवार उमेदवारांच्या विरोधात लढा दिला, सामान्य माणूस असतानाही जनतेने निवडून दिलं असं सांगत त्यांनी मतदारांचे आभार मानले। दरम्यान हनुमंत भोंडवे यांनी पराभव स्वीकारत 1 मताने का होईना पराभव असतो आणि त्या 1 मताची आज किंमत कळाली अशी प्रतिक्रिया दिली। माझे सर्वसामान्य मित्र होते, महिला होते, सगळ्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला। भले 1 मत असेल पण ते 1 मताची किंमत खूप मोठी आहे, हे लोकशाहीने आज दाखवून दिलं। संभाजीनगरच्या विकासासाठी भाजपच्या माध्यमातून 100% शौचालय, कचरा, विकास कामं याच्यावर भर देऊन मी जनतेची सेवा करणार आणि येणाऱ्या काळात या 1 मताचं महत्त्व होऊनच लोकांशी अजून माझी जिम्मेदारी वाढली की चांगलं वागून त्या पद्धतीने मी करणार। ठीक आहे। निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये मतदार राजा जो काही निर्णय घेतो तो सगळ्यांनी मान्य करणं सगळ्यांना कंपल्सरी आहे। त्यामुळं 1 मतदानी जरी माझा पराजय झाला असला तरी परत आणखी मी चांगलं काम करून पुढच्या वेळेस आणखी मताने येण्याचा प्रयत्न करीन। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही महायुतीचाच बोलबाला। भाजपचे सर्वाधिक सदस्य, महाविकास आघाडीची पराभवाची मालिका कायम। दोन 2014चं शहरी पक्षाचं मिथक भाजपनं खोडून काढलं। जिल्हा परिषद पंचायत समितीतल्या विजयावर फडणवीसांची प्रतिक्रिया। विरोधकांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीका। दिग्गज नेत्यांनी राखला जिल्हा परिषदेचा गड। गोगावलेंचा पुत्र राणा जगजित सिंगांची पत्नी विजयी, तर वरपुडकणात जयकुमार गोरेंच्या कुटुंबियांनी चाखली पराभवाची चव। एकनाथ शिंदेंना कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाचं गिफ्ट। जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची चमकदार कामगिरी। कोकणचा गड शिंदेंनी राखला। जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 2चा पक्ष। अजितदादांच्या आठवणीनं राष्ट्रवादीचे नेते भावुक। फोटो दादांचा हातात घेऊन कार्यकर्त्यांनाही कोसळलं रडू। लुकआउट नोटीस आणि आरोप असणाऱ्या लोकांना संघाच्या शताब्दी कार्यक्रमाचं निमंत्रण। संजय राऊतांचा घणाघात, तर राऊत संघावर बोलून सूर्यावर थुंकण्याचं काम करतायत। भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। ज्येष्ठ नेते शरद पवारांना श्वास घेण्यास त्रास। पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल। वैद्यकीय तपासण्या करून पुढची पावलं टाकणार, तर पवारांची प्रकृती उत्तम असल्याची डॉक्टरांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।